न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी. गोवंशाचे तातडीने लसीकरण करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन. जनावरांमध्ये ताप, अंगावर गाठी दिसल्यास त्वरित शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा. तालुका पशुसंवर्धन अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन घाटंजी. मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की मागील वर्षी जसं LSD म्हणजे लंपी स्किन डिसीज या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या तालुक्यासहित पूर्ण महाराष्ट्रावर झालेला होता. तर हा लंपी स्किन डिसीज जे आहे हा विषाणूजन्य रोग आहे आणि त्याचा प्रादुर्भाव गोवंश जातीच्या जनावरांमध्ये खूप लवकर पसरतो. तर सध्या स्थितीत जे डास, माशा व इतर रक्तशोषित कीटकांचं प्रमाण आहे वाढते आणि त्याच्यामुळे लंपी रोगाचा प्रसार हा खूप झपाट्याने वाढण्याचं प्रमाण दिसून येते. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग घाटंजी यांच्या वतीने सर्व गोवंशाचे प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे. सर्व शेतकरी व पशुपालकांनी आपल्या गायी, बैल व वासराचे लसीकरण करून घ्यावे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांवरील लंपी स्किन डिसीज म्हणजेच लंपी आजाराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी घाटंजीचा पशुसंवर्धन विभाग पूर्णपणे सतर्क झाला आहे. मागील वर्षीत राज्यात लंपी आजारामुळे मोठ्या प्रमाणात गोवंश बाधित झाला होता, ज्यामुळे शेतकरी आणि पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. यंदा ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी पशुसंवर्धन विभाग घाटंजी यांच्या वतीने तालुक्यात युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यात डास, माशा आणि इतर रक्तशोषक कीटकांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे लंपी रोगाचा प्रसार वेगाने होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच आपल्या गोवंशाचे तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन घाटंजीचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर गोपाल चव्हाण यांनी केले आहे. पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता ठेवावी आणि डास, माशांचे नियंत्रण करावे. तसेच जनावरांमध्ये ताप, अंगावर गाठी येणे, डोळ्यातून किंवा नाकातून स्त्राव गळणे आणि दूध उत्पादन अचानक घट होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पशुपालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासकीय लसीकरण मोहिमेला पूर्ण सहकार्य करावे. आपल्या गोठ्यांची स्वच्छता राखणे पण खूप आवश्यक आहे, कारण की स्वच्छता राखली तर डास, माशी आणि कीटकं यांचा प्रादुर्भाव कमी होईल. तर पशुसंवर्धन विभाग घाटंजी यांच्यातर्फे आपल्या सर्वांना जाहीर आवाहन करण्यात येते की आपल्या गाय, बैल व गोवंश जातीच्या सर्व जनावरांना लंपी रोगाचं लसीकरण आवर्जून करून घ्यावे. नमस्कार, धन्यवाद.